चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. नमस्कार. आपल्या या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो कालभैरवावरती व्हिडिओ आहे. म्हणजे कालभैरवावरती म्हणजे काय, आता बघा की तुम्ही बघितलं असाल, सगळ्यांनाच प्रपंच आहे, सगळेच प्रपंच करतात, संसार करतात, आपले रोजचे राडगाडगे ओढत असतात. दिवसभर बायका घरी ओढत असतात आणि पुरुष बाहेर. आणि या जीवनामध्ये काय होत असतं की काही अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात. समजा छोट्या छोट्या गोष्टीवरून काहीतरी हे झालं, टेन्शन आलं म्हणा, किंवा मग तुम्हाला चिडचिडापणा म्हणा. मग या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या जे घरचं वातावरण असते ती त्याच्यामध्ये जी चैतन्यता असते ती चैतन्य कुठं तर हरवून जात असते. मग ती चैतन्य वापस आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी आपल्याला एक तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच असेल, तर आपल्या सगळ्यांना एक स्पिरिच्युअल मार्ग पकडावा लागेल. तर आपण स्पिरिच्युअल मार्गात, कुठल्या स्पिरिच्युअल मार्गात आहे, श्री स्वामी समर्थच्या या मार्गात म्हणजे सेवेकरी आहेत आपण. तर आपल्याला ही चैतन्यता वापस आणायची असेल तर ज्या टायमाला बघा ही घरातून ही अशी चैतन्यता म्हणा, रौनक म्हणा, ही निघून जात असते, तर या रौनकीला वापस आणण्यासाठी आपण काय करणार आहे त्याचा मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर ते उपाय काय आहे बघा. आता तुम्हाला कालभैरव माहीतच असेल, तर कालभैरव जी देवता आहेत यांच्या नित्य पठणाने घरातील जे आपले वातावरण असते ते एकदम त्याच्यामध्ये जी चैतन्यता गेलेली असते ती चैतन्यता वापस आलेली असते. आणि जी घरातील समजा भांडणं होत असतील किंवा घरात वादविवाद होत असतील, तर कालभैरक अष्टक जे आहे, ज्या टायमाला तुम्ही म्हणता, वाद संपुष्टता त्याच्यामध्ये येते. तसंच राष्ट्रकल्याण पण होतं. निसर्गनिमित्त समजा कुठली तुमच्यावरती म्हणा, तुमच्या परिवारावरती म्हणा, किंवा एक वैयक्तिक माणसावरती, कारण ते जे लिहिलेलं असतं त्याला कोण बदलत नसतं. पण ज्या टायमाला असे संकटे येत असतील, फॉर एक्झाम्पल निसर्ग रिलेटेड, की आता मागे तुम्ही बघितलं असतं, जसं की फॉर एक्झाम्पल कोरोना असेल, ठीक आहे, पण असे काही जी संकटे असतील, समजा साथ चालू असेल, फॉर एक्झाम्पल म्हणजे कशाची, लहान मुलांची असेल, असे तर असे संकट ज्या टायमाला येत असतात, मानव निसर्ग संकटे म्हणा, मानवी जीवातील जटिल समस्या, हे असे जे आहे, तर ह्याचं रक्षण कोण करतात की कालभैरव करतात. पुन्हा आपल्यातील समजा मतभेद असतील तर ते मतभेद दूर होतात. आपल्या कुटुंबामध्ये समजा एकता नसेल तर ती एकता वापस येते. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला कालभैरव अष्टक आहे, तर कालभैरव अष्टक तुम्हाला त्याचं पारायण करावं लागेल. पारायण म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचे अष्टक असते त्याचं पारायण करावं लागेल. म्हणजे तुमच्याकडं असं फॉर एक्झाम्पल आपलं स्वामी केंद्रातील जे आहे, स्वामी सेवा केंद्र आहे, त्या केंद्रातील तुम्हाला ते पुस्तक द्या म्हटलं की ते वैयक्तिक पुस्तकही मिळतं, तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ करता. हे बघा, कालभैरव जे आहेत, कालभैरव महाराज जे आहेत, ते संकट जे आहे, संकटी समय पावणारे कलियुगातील शासक व संरक्षक करणारे देवत आहेत, याच्यात तिळभरही संशय नाही. पण तुम्हाला हे ज्या टायमालाही तुम्हाला संकट वाटत असेल किंवा ह्याच्या जी मी तुम्हाला गोष्टी सांगितलो आहे, तर त्याच्यापैकी तसं काही वाटत असेल तर तुम्ही कालभैरव अष्टकाचं नित्य पठण करा. त्याच्याने तुमची जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह होईल. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत जाईल, उपाय तुमच्यापर्यंत आणत जाईल. तुमचे असंच प्रेम मिळू द्या. तोपर्यंत सती श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.